विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये पुरवठा निरीक्षक या पदांसाठी 324 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि पुरवठा निरीक्षकची जी बहुप्रतीक्षित अशी जाहिरात होती ती एकदाची आल्यानंतर मग या जाहिरातीसाठी अर्ज करत असताना कोणकोणती महत्वाची कागदपत्र आपल्याला लागणार आहेत या कागदपत्रांच्या माहिती साठी हा व्हिडिओ मी बनवतोय. बरेच विद्यार्थ्यांनी आमच्याकडे विचारणा करून ठेवली की बाबा आम्हाला नेमके कोणते डॉक्युमेंट्स यासाठी अप्लाय करायला लागतील. mahafood.gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे आणि तिकडे आपल्याला अर्ज करायचा आहे. IBPS मार्फत ही परीक्षा होणार आहे. IBPS मार्फत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुद्धा करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा होते. तर डॉक्युमेंट जर आपण बघितलं तर यासाठी काय काय लागतात हे आपण एकदा बघून घेऊ. तर या आधी तुम्हा सर्वांना एक मला खुशखबर द्यायची आहे की जर तुम्ही पुरवठा निरीक्षक होण्याचं स्वप्न बघत असाल आणि हे स्वप्न जर सत्यात उतरवण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हा सर्वांसाठी एनपीटी अकॅडमीच्या माध्यमातून सरळ सेवा भरती बॅच आपण सुरू केलेली आहे. आणि या सर्व पदांसाठी पुरवठा निरीक्षक या पदासाठी सुद्धा ही बॅच जी आहे उपयुक्त आहे. कारण IBPS पॅटर्न नुसार ही बॅच होते. बॅचची फी केवळ 1999 रुपयामध्ये आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असणार आहे. या बॅच मध्ये सागर करे सर, सागर सोनवणे सर, स्वप्नील हिवराळे सर, त्यानंतर रेवण नाळे सर, त्यानंतर आतकरे सर, मी माधव जगताप, पिप्पर सर आणि आपल्याला अशा पद्धतीने या महाराष्ट्रातील तज्ञ आणि अनुभवी फॅकल्टीज यांचं मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. या बॅचच्या अधिक माहितीसाठी तुम्ही एनपीटी अकॅडमी, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी संपर्क करा किंवा जो नंबर दिलेला गेला आहे 922601 8181 8530 12 1002 या नंबरला लगेच संपर्क करा आणि अधिक माहिती जी आहे ती आमच्या काउन्सिलर कडून तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. आता बघूयात की साधारणतः अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील गट क संवर्गातील हे पद आहे. सरळ सेवेमार्फत भरलं जाणार आहे. मग महाराष्ट्र शासनाचे जे काही सहाही प्रशासकीय विभाग आहेत त्या सहाही प्रशासकीय विभागामध्ये ही पदभरती होत असताना डॉक्युमेंट्स नेमके आपल्याला काय काय लागत आहेत. तर एक स्वयं घोषणापत्र लागणार आहे. इंग्रजी भाषेतील परिशिष्ट 6 क3 येथे दिल्याप्रमाणे स्वहस्ताक्षरात लिहिलेले अर्जातील माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र काळ्या शाईने पांढऱ्या कागदावरती लिहायचे आहे. याचा फॉर्मॅट तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला एक मी नंबर देतो, त्या नंबरला मला व्हॉट्सअप करा. या जे काही तुमचं स्वयं घोषणापत्र आहे, सेल्फ डिक्लेरेशन आहे, या सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवेल. त्यासाठी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, कृपया कॉल करू नका. ओके, 8262913101 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. हा फॉर्मॅट मी तुम्हाला तिथं पाठवेल. अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC तत्सम शैक्षणिक अर्हता, आपली सनद 10वीची सनद किंवा ज्याला आपण प्रमाणपत्र सर्टिफिकेट असं म्हणतो ते, वयाचा पुरावा ते सुद्धा चालेल. त्याच्यावरती तुमची बर्थ डेट असेल तर सनद सुद्धा चालते. त्यासोबत जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता तुमच्या डिग्रीची, तुमचं डिग्री सर्टिफिकेट चालेल किंवा मार्कशीट जी आहे फायनल इयर पास असल्याची ती मार्कशीट सुद्धा चालू शकते. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटीसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, EWS असेल तर EWS चा पुरावा, नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट. ठीक आहे. आणि तेही चालू सर्टिफिकेट. लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत वैध असणारे नॉन क्रिमिनल लागणार आहे. जे ओबीसी मधून अप्लाय करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनलची अट ही फार महत्वाची असते. त्यासोबत दिव्यांग आरक्षणासाठी पात्र असलेले पुरावे, तुमचं जे काही स्वावलंबनचं कार्ड असेल त्यानुसार ते लागेल. माजी सैनिकांसाठीचे आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, खेळाडूच्या साठीचे ज्यांचे सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन, अनाथ आरक्षण, अराखीव ज्या महिला आहेत, आता इथं बघा अराखीव महिला, मागासवर्गीय, त्यानंतर खेळाडू, माजी सैनिक आणि त्यासोबत प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, त्यानंतर अनाथ आरक्षण दावा केलेला असलेल्या बाबतच्या सगळ्यांसाठी डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र जे आहे हे महत्वाचं आहे. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झालेला पुरावा, मग मॅरेज सर्टिफिकेट किंवा तुम्ही ऍफिडेव्हिट केलेलं असेल तर ते ऍफिडेव्हिट, SCGच्या नावात बदल झाले असेल तर त्या पद्धतीचा ऍफिडेव्हिट किंवा तुम्ही बोर्डाकडून आणलेलं काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल त्याच्या मागे शिक्का मागे वगैरे करून दिलेलं असेल तर, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा हे तुमच्या SCG सर्टिफिकेट वरती असतं. ज्यांचं CBSE आहे त्यांच्यासाठी प्रोफार्मा लागेल. तो प्रोफार्मा सुद्धा त्याचा फॉर्मॅट सुद्धा मी तुम्हाला देईल. त्यासाठी जो नंबर मी आता इथे दिलाय तुम्हाला त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा.
जे सीबीएसई बोर्डाचे आहेत, महाराष्ट्र राज्याच्या अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचे प्रतिपादन हे सुद्धा आपल्याला डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे. MSCIT आणि MSCIT नसेल तर त्या समकक्ष तुम्ही तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, संगणकाचं ज्ञान आहे हे दाखवणारं सर्टिफिकेट तुम्हाला शासन मान्य लागेल. विहित वयोमर्यादेतील शासकीय निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या म्हणजे जे ऑलरेडी शासनाच्या सेवेत आहेत त्यांनी इकडे अर्ज करायचा आहे. त्यांच्यासाठी हे जे आहे परवानगी विहित मार्गाने विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कालावधी तुम्हाला पूर्व परवानगीची प्रत उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व ती उमेदवाराची निवड झाल्यास छाननीवेळी सादर करणे आवश्यक राहील. हे इथं महत्वाचं ठरतंय जे आता इन सर्व्हिस आहेत त्या सगळ्यांसाठी. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ताच रेडी ठेवा आणि मगच ऍप्लिकेशन करायला बसा. आणि हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये बरोबर जे अॅक्युरेट साईज आहे जे अपलोड करण्यासाठी साईज तिथं साईटवर दिली आहे त्या साईज मध्ये ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने अर्ज जो आहे हा आपण करायचा आहे. 31 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता परत एकदा या पुरवठा निरीक्षक या पदासाठी तुम्ही आमची बॅच जॉईन करू शकता. ही बॅच नक्की तुम्हाला या पदापर्यंत येण्यासाठी उपयुक्त ठरेल. सगळ्यांना या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.